नमस्कार, मी आशा वानखडे. आशा कुकिंग नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. काले जामून बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची आपली डिश आहे काला जामून. तर यावेळेस सणाला बाहेरून काले जामून विकत आणायची अजिबात गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे कसे घरी बनवायचे तर चला आपण हे बघूया. तर काळा जामून बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 पाव खवा 250 ग्रॅम. तर त्यामध्ये आपण आणि हा खवा फ्रीजमध्ये होता तर मी फ्रीजमधून 2 ते 3 तास आधी बाहेर काढून ठेवलेला आहे, तेव्हा हा असा नरम झालेला आहे. एकदम फ्रीजमधून काढल्याबरोबर पीठ मळायचं नाही. आता याच्यामध्ये आपण 3 चम्मच मैदा घेऊया. 1 आणि अगदी 1 चुटकी फक्त खायचा सोडा घेणार आहोत. हे बघा, फक्त 1 चुटकी आहे. आणि हे पीठ आपण छान अगदी एकजीव करेपर्यंत असं पूर्ण मळून घ्यायचं आहे. आता परत यामध्ये आपण 2 चम्मच हे रवा घेणार आहोत. बारीक रवा आहे हा रवा घ्यायचा आहे 2 चम्मच. परत हे पीठ या रव्यामध्ये आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ अगदी तळ हाताने असं छान मळू घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितले असाल काळ्या जामूनमध्ये आत एक स्टफिंग राहते कलरची. तर ही कलरची स्टफिंग सुद्धा आपण बनवून घेऊया. तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. माझ्याकडे सध्या पिवळा कलर अवेलेबल आहे, मी तो घालते. माझ्याकडे लिक्विडचा आहे, तुमच्याकडे कोरडा सुका कलरही असला तरी तुम्ही वापरू शकता. तर छान आपली स्टफिंग ही पिवळ्या कलरची तयार झालेली आहे. तुमच्याकडे जो कलर असेल लाल, पिवळा, हिरवा कोणताही वापरू शकता. आपल्या जामूनचं पीठ रेस्ट करेपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी 1 वाटी साखर आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेत आहे. आपल्याला हा पाक नॉर्मलच करायचा आहे, जसा आपण गुलाबजामुनसाठी बनवतोय सेम तसाच. तर पाकामध्ये मी 2 विलायच्या ह्या बारीक कुटून टाकलेल्या आहे. आणि 5-6 केसरचे धागे टाकत आहेत. जर तुमच्याकडे असेल तर टाका, हे ऑप्शनल आहे. असले तर टाका, नसले तर चालेल. हे बघा, पाकाला खूप छान उकळी आलेली आहे. आपल्याला हे खूप घट्ट करायचं नाही आहे, बस फक्त थोडीशी अशी चिपचिपी चाचणी तयार करून घ्यायची आहे. बस आता आपण या गॅस बंद करून टाकूया. तर आपली 5 ते 10 मिनिटांमध्ये पीठ खूप छान सेट झालेलं आहे. गुलाबजामुनचं पीठ हे आपलं परफेक्ट झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी कधीही एक असा छोटासा गुलाबजामुन आपण करून घ्यायचा आणि तेलामध्ये तळायला घालायचा. जर हा फुटला नाही तर आपला परफेक्ट आहे. जर फुटला तर आपल्याला यामध्ये मैदा किंवा रवा परत घालावा लागेल. तर हे बघा, आपला एकदम छान वरती आलेला आहे. जर या पिठामध्ये मैद्याचं प्रमाण जर कमी पडलं तर आपले जे गुलाबजामुन आहेत ते तेलामध्ये टाकल्यावर फुटतात किंवा पाकामध्ये टाकल्यावर सुद्धा ते फुटतात. तर त्यासाठी हे पीठ परफेक्ट झालेलं पाहिजे. तर त्यासाठीच जर तुमचं असं कडक पीठ जर झालेलं नसलं तर त्यामध्ये परत मैदा थोडासा ॲड करून घ्यावा. मी पूर्ण गोल गोल तयार करून घेतलेले आहेत.
थोडंसं हाताला तेल लावते आणि पहिले हा गोळा खूप छान असा मळून घेते. असं प्रेस करायचा, याची वाटी तयार करायची आणि त्यामध्ये आपल्याला हा गोल घालून घ्यायचा आहे. परत थोडंसं हाताला तेल लावू, कारण याला एकही क्रॅक राहिला पाहिजे नाही, नाहीतर तो तळताना पूर्ण फाटून जातो. हे बघा. असा कुठे क्रॅक वाटला तर तो असा हाताने आपण असा जोडून घ्यायचा. परत लागलं तर थोडं तेल वापरायचं आणि पूर्ण असा गोल करून घ्यायचा. तर बघा माझा छान गोल तयार झालेला आहे. आता अशाच प्रकारे मी हे सर्व गोल तयार करून घेते. हे बघा माझ्याकडून वाटी थोडी छोटी करण्यात आली, तर बघा हे सारण असं बाहेर निघालं. तर त्यासाठी वाटी ही अशी छान आपल्याला असं पहिले पीठ चोळून घ्यायचं आणि वाटी खोलगट तयार करायची, की हे सारण जे आतला जो गोळा आहे आपला तो परफेक्ट त्याच्यामध्ये आत जाऊन बसला पाहिजे. हे बघा, जर वाटी छोटी झाली तर बघा हे सारण असंच बाहेर येऊन जातं आणि मग ते जो आपला परफेक्ट काला जामून बनायचा आहे तो बनत नाही. त्यामध्ये आपली ही गोळी अशी पूर्णपैकी अशी अद्धर बसल्या गेली पाहिजे. ह्या पूर्ण बाजू आपल्याला अशा ओढून पॅक करून घ्यायच्या आहे. तेच हाताला तेल लावायचं. हे बघा परफेक्ट आपला गोल तयार. माझे सगळे गोल हे अजिबात एकही क्रॅक झालेला नाही. तेल लावून जर तुम्ही गोल केले ना तर सगळे परफेक्ट गोल तयार होतात. हे बघा कुठेच क्रॅक नाही आहे, पूर्ण तसेच पूर्ण पॅक झालेले आहे. गोल जामून करून घेतलेले आहेत. आता आपण याला फ्राय करूया. आपण चेक करूया तेल आपलं छान तपलेलं आहे की नाही. त्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये ओके, तेल एकदम छान तपलेलं आहे. आता आपले जामून यामध्ये आपण घालून घेऊया. एकदम गच्च जास्त टाकायचे नाही, त्यामध्ये 2-3च टाकायचे आणि तेवढंच छान फ्राय करून घ्यायचे, कारण त्याला तळायला असं थोडे फुलतात ते. आणि त्याला अजिबात हात लावायचा नाही. हे अशी कढई याला थोडीशी हलवत राहायची. हे बघ खाली चिटकले सुद्धा नाही आणि हे चारही साईडने मग असे फ्राय होतात. आपण यामध्ये थोडासा रवा आणि सोडा वापरलेला आहे. बेकिंग सोडा नाही, सॉरी, खाली आपला सोडा घेतलेला होता थोडा, तर ते थोडेसे फुलतात. हे अगदी आपल्याला कमी आचेवरती तळत ठेवायचे आहेत. हे बघा आता याचा परफेक्ट काळ्या जामूनसारखा कलर आलेला आहे. आता तुम्ही याने असं हलवू शकता. पण स्टार्टिंगला कढई हलवा किंवा ते असं तेल त्याच्यावरती घालू शकता. झारा जर लावला तर ते फुटतात. बघा छान झालं आहे. आता या स्टेजवरती आपण यांना बाहेर काढून घेऊया. यांना लगेच गरम गरमच आपल्याला लगेच पाकामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि अर्धा तास हे पाकामध्येच ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर याला आपण बाहेर काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी हे पूर्ण जामून फ्राय करून घेते.
जर या स्टेजवरती तुम्ही बाहेर काढून घेतले तर हे आपले साधे जे आपण रेग्युलर गुलाबजामू करतो ते तयार होतात. पण आपल्याला काले जामून तयार करायचे आहेत, तसेच कमी आचेवरती याला छान कलर येईपर्यंत आपल्याला फ्रायच करायचं आहे. हे बघा 15 मिनिटांमध्येच हे छान यांनी पाक पिलेला आहे. हे लगेच असे सुकायसाठी बाहेर काढून घ्यायचे आहेत आपल्याला. हे गुलाबजामुन हे आपले काले जामून आहेत, त्यामुळे हे काही आपल्याला कंटिन्यू पाकामध्ये नाही ठेवावं लागत. मी पाकातून पूर्ण जामून काढून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला अर्धा घंटा असेच सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. आता आपले जामून पूर्णपणे थंड झालेले आहे आणि मी एका साईडने असं हे उंच करून ठेवलेलं होतं. जे जामूनमधला जो एक्स्ट्राचा पाक होता तो या साईडनी जमा झालेला आहे. एकदम आपले हे सुके आणि ड्राय जामून तयार झालेले आहे. आता आपण जसे मार्केटमध्ये याला खोबऱ्याच्या किसामध्ये घोळून घेतलेलं राहतं, आता तसं आपण याला करून घेऊया. तर असा आपला हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा आपल्याला मार्केटमध्ये मिळतो, तोच विकत आणलेला आहे. तर याला असं आपण हे जेही एक्स्ट्राचं त्याला हे लागलेलं असेल सिरप ते हे किस पूर्ण शोषून घेईल. अशा प्रकारे मी सगळ्यांना हा खोबऱ्याचा किस लावून घेते. बघा अशा प्रकारे आपले हे जामून तयार झालेले आहेत. तर मी तुम्हाला एक कट करून दाखवते. हे बघा किती छान, याच्या अंदरून सुद्धा किती छान कलर आलेला आहे. तर अशाच नवीन नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणाऱ्या रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.